छावणी पोलिसांची मोठी कारवाई. 40 किलो गांजासह 3 आरोपी गजाआड. छावणी पोलीस स्टेशनच्या पथकाने एका मोठ्या कारवाईत 40 किलो गांजासह 3 आरोपींना अटक केली आहे. 6 जुलै रोजी रात्री 10:30च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे ही यशस्वी कारवाई करण्यात आली असून आरोपी मुंबईकडे गांजा घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांना शिरपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या एका मारुती सुझुकी कारमध्ये गांजा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर टेहरे चौफुली येथे नाकाबंदी करण्यात आली. तपासणी दरम्यान MH01 AB 6594 क्रमांकाची सिल्व्हर रंगाची संशयित गाडी थांबवण्यात आली. तपासात गाडीमध्ये सारिका देवानंद नायडू, शमशेर अली उर्फ समीर अतिक अहमद इद्रिस, संतोष वडीवेल सर्वजण गोरेगाव मुंबई येथील रहिवासी आहेत. गाडीच्या डिक्कीची झडती घेतली असता 2 गोण्या व एक बॅगमध्ये सुमारे 40 किलो गांजा आढळून आला. या अंमली पदार्थाची बाजार मूल्य सुमारे 3,17,000 रुपये इतके आहे. यावरून आरोपीवर NDPS कायदा कलम 8 क 20 ब 2 क अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संधू व सहाय्यक पोलीस अधीक्षक गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या नेतृत्वात DB पथकातील पोलीस उपनिरीक्षक भगवान कोडी व त्यांच्यासह पोलीस निरीक्षक दीपक जाधव, DB पथकाचे उपनिरीक्षक भगवान कोडी, हवालदार प्रसाद देसले, पोलीस कर्मचारी पंकज डोंगरे, सलमान खाटिक, कैलास चोतमल, कविता आहेर, महिला अंमलदार किरण भोई, चालक गोरख ठोंबरे, रायटर पोलीस हवालदार बाळू माळी, शरद भुसनर, पोलीस कर्मचारी शांतीलाल जगताप यांनी केली आहे. नमूद गुन्ह्यातील आरोपित सहकाऱ्यांनी ही धाडसी कारवाई केली. सर काय गुन्हा आहे, काय कारवाई झाली, काय? छावणी पोलीस ठाणे येथे हजर असताना दिनांक 6/7/2025 रोजी रात्री 10:30 वाजता एका इन्फॉर्मरकडून बातमी मिळाली की शिरपूर नाशिक या हायवेला SX4 मारुती सुझुकी कंपनीची गाडी जाणार आहे आणि त्याच्यामध्ये गांजा आहे. तर त्यानुसार आम्ही सदरची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक संधू साहेब, SDPO गुंजाळ साहेब यांना सदरची माहिती दिली आणि SDPO साहेबांकडून कारवाईचं परमिशनसाठी पत्र घेतलं. तसेच कारवाईला जाताना 2 पंच, फोटोग्राफर, तराजू असं सर्व साहित्य, आमचा पोलीस स्टाफ या सर्वांना घेऊन आम्ही आमच्या छावणी हद्दीमधील टेहरे या ठिकाणी थांबलो आणि मग नाकाबंदी त्या ठिकाणी लावल्या असता शिरपूरकडून एक मारुती SX4 कंपनीची MH01 AB 6594 ही संशयित गाडी आली. तिला चेक केलं असता तिच्या डिक्कीमध्ये 3-4 गोण्या होत्या. मग ते आपण गोण्या काढून ते चेक केलं असता त्याच्यामध्ये गांजा दिसून आला आणि त्या गाडीमध्ये एक महिला आणि 2 पुरुष असे 3 व्यक्ती बसलेल्या होत्या. तर त्यांची नाव आहेत सारिका देवानंद नायडू, दुसरा आहे शमशेर अली उर्फ समीर अतिक अहमद इद्रिस आणि तिसरा आहे संतोष वडीवेल. हे सर्व गोरेगाव पश्चिम मुंबई येथील रहिवासी आहेत. तर हे तिघं जे आहेत तर तो गांजा शिरपूरहून मुंबईला घेऊन जात होते. त्यांना आपण तिघांना अटक केलेली आहे. सध्या ते आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत. तपास चालू आहे. आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. तसंच सदरचा जो मुद्देमाल आहे तो त्या ठिकाणी आपण 2 पंचांसमक्ष जप्त करून तो आपण मुद्देमाल पोलीस ठाणे जमा केलेला आहे. आपल्याला आता 10 तारखेपर्यंत PCR आहे आणि जवळजवळ त्याच्यामध्ये 39.654 एवढा वजनाचा 3,17,232 रुपये किमतीचा गांजा मिळून आलेला आहे आणि सोबत आपण ती SX4 गाडी सुद्धा जप्त केलेली आहे. संशयित आरोपी आहेत ते यांच्यावर आधी पण काही गुन्हे दाखल आहेत? सध्या त्यांच्यावरती काही तसे गुन्हे दाखल नाही आहेत पोर्टलवरती, तरी आपण चौकशी करतो आहे त्यांच्या. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.